सभी भक्तगण ने जब ध्वजारोहण होगा तब फूल का वर्षाव करना है। साधु साधु बोलना है, साधु साधु साधु। धम्म ध्वज की गाथा होगी। सबने सभी बंदे लोगों ने मेरे पीछे बोलना है। हाथ जोड़िए और मेरे पीछे एक आवाज में बोलिए, वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो केशमसु हि अक्षिणं नीलठाने हिरण्यो नीलवदनानि चरन्ति अनंत काश बोधके वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो छेवितो छेव अक्षिणं पीतठाने हिरण्यो पीतवन्नानि चरन्ति अनन्तकाश बोधके वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो मत्सलोहित अक्षिणं रक्तठाने हिरण्यो रक्तवन्नानि चरन्ति अनन्तकाश बोधके वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो अट्ठदन्ते हि अक्षिणं शीतठाने हिरण्यो शीतवन्नानि चरन्ति अनन्तकाश बोधके वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो तेषं तेषं शरीराणां नानाठाने हिरण्यो ववसराणि चरन्ति अनन्तकाश बोधके वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो एवं सप्पनरंसिः विचरन्ति दिशो दिशं अनन्ताथो उद्धच्च अमतवं मनोहरं कायेन वाचा चित्तेन अंगिरस नमामहं कायेन वाचा चित्तेन अंगिरस नमामहं कायेन वाचा चित्तेन अंगिरस नमामहं। साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि
संघं नमामि तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खुनी संघाचा उपासक उपासिका संघाचा धन्यवाद. Dhammam saranam gacchami. Saranam gacchami. Buddham saranam Dhammam saranam gacchami. Dhammam saranam gacchami. नहीं चलेंगे आप अच्छा बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि संघं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा भिक्खू संघांचा तथागत गौतम बुद्धांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत बाबासाहेब शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि या मधुर वाणीने आपण धम्मध्वजारोहण करून धम्म रॅली काढलेली आहे. संपूर्ण उपासक उपासिकांच्या वतीनं भिक्खू संघाच्या वतीनं जय भीमनगर बुद्धविहाराच्या वतीनं संपूर्ण भिक्खू संघाला अतिशय सुंदर असं भोजनदानसुद्धा दिलेलं गेलं आहे. यानंतर जो काय कार्यक्रम आहे तो बुद्धपूजा परित्राण पाठविधीचा असेल. त्यानंतर परित्राण झाल्याच्या नंतर भिक्खू संघ या ठिकाणी भिक्खू संघाला जो काही आपण महत्त्वाचा कार्यक्रम अर्थात महासंघदान सोहळा या सोहळ्यामध्ये जे जे उपासक उपासिका सहभागी झालेले आहेत ज्यांनी चिवरदान आणलेले आहेत या ठिकाणी नाव दिलेले आहेत जे लोकांनी बॅगी आणलेले आहेत किंवा इतर अष्टपरिष्कार दान आणलेलं आहे ते संपूर्ण लोक या संपूर्ण महान पूजनीय भव्य भिक्खू संघाला चिवरदान असेल जे जे काही दान आणलेलं असेल ते दान करतील. त्यानंतर प्रमुख जे काही कार्यक्रम आहे अर्थात धम्मदेसना आलेल्या विद्वान भिक्खूंची या ठिकाणी धम्मदेसना होणार आहे. सायंकाळच्या वेळेला आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष अर्थात आपण ज्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असे आदरणीय पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबसुद्धा या ठिकाणी येणार आहेत. तसेच आदरणीय सुकुमार कांबळे साहेब प्राध्यापक हे सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना व्याख्यान देण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी जे जे आजपर्यंत शहीद झालेत अशा लोकांच्या घरच्यांना नातेवाईकांना बोलून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मान करणार आहोत आणि अंजली दिदी भारती यांचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नियोजक आदरणीय पूज्य भदंत संघप्रियजी थेरो, पूज्य भदंत शील बोधीजी थेरो, पूज्य भदंत पद्मपाणीजी थेरो, पूज्य भदंत बोधिशीलजी, पूज्य भदंत करुणासागर, पूज्य भदंत उपाली, पूज्य भदंत बोधिधम्म, पूज्य भदंत निर्वाणजी आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ. या ठिकाणी आपले आदर्श तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमांचं पूजन होत आहे. एक गाथा घेऊया. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तते पूजया मुनीन्दस श्रीपादसरोरुहे पूजे बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मे न लभामि मोक्षं पुपं मिलायते यत् इदं मे कायो तथाया विनाशभावगणसारपदितेन दीपेनात्मदंसेनातिलोकदे
सम्बुद्धं पूजयामि तमोनुद सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धि सुगन्धिनाः गन्धेना पूजया तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गसुगततनुभव धातवो धातु गब्बे लङ्का शम्भुदीपेति दशपुरवरे नागलो चतुपे सब्बे बुद्धसबिम्बे सकलदसद् केसलो मादिदातु वन्दे सब्बे पिबो दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि सबं सबठानि सुपतिथितं सदयं अकापत् सबन्युतं सत्था वन्देत् बोधिपादपं इमे हेते महाबोधिलोकना इन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते साधू 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 मध्ये सहज अश्रू उभे राहतील. अतिशय सुंदर आणि वैभवशाली चित्र पूजनीय भदंत यांच्या त्यागातून यांच्या संघर्षातून हे उभं राहिलं. संपूर्ण देशभर पूजनीय भदंत विश्वदानंद बोधी महास्थवीर यांचा शिष्यवर्ग तथागतांची विचार प्रणाली घेऊन देशभर आणि जगभर पसरलेला आहे. आज औरंगाबादच्या ऐतिहासिक नगरीमध्ये जी बुद्धलेणी भव्य दिव्य उभी राहिली असेल तर पूजनीय भदंतच्या पाऊल खुणा जेव्हा तिथं पडल्यात तेव्हा अनेक प्रसंगांना सुद्धा पूजनीय भंते यांनी तोंड दिलेलं आहे. कधी उपासी तर कधी अनवाणी पायानी भदंत विश्वदानंद बोधी नावाचं व्यक्तिमत्व आतापर्यंत तळपत आहे आणि म्हणून त्या लेण्याचे सहज संघर्षाचं प्रतीक म्हणून पूजनीय भदंत विश्वदानंद बोधी महास्थवीर यांचं चित्र डोळ्यासमोर सहज उभं राहते, ज्यामध्ये पूजनीय भदंत उपाली महास्थवीर यांचा इतिहास आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं आहे. विनयसेन महास्थवीर यांचाही आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं आहे. आज बुद्धगयेला जगातलं सामर्थ्यशाली देश आणि विदेशातून जेव्हा माणसाची पावलं तिथं वळतात तेव्हा भदंत विश्वदानंद बोधी महास्थवीर यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक लोकांचा निवारा आणि भव्य दिव्य विहार तिथं उभं केलेलं आहे. आणि आज या हिरानंदाने गार्डनमध्ये हे सुद्धा जेव्हा चित्र उभं राहिलं तेव्हा पूजनीय भदंत आणि त्यांचा शिष्यगण पूजनीय भदंत संघप्रियजी, पूजनीय भदंत सीलबोधीजी यांचा शिष्यवर्ग अगदी अतिशय धाडसाने तथागतांची विचार प्रणाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची वारस पेरणी आजही पाहताना दिसतो. पूजनीय जगतवंदनीय भिक्खू संघ संपूर्ण देशातून भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण देशाने विनम्र अभिवादन केलं आणि दरवर्षीप्रमाणे संघप्रिय भंते आणि सीलबोधी भंते भदंत विश्वदानंद बोधी महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 डिसेंबरला या कार्यक्रमाचं आयोजन पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी करीत असतात. ज्या भंतेजींचं भोजन झालं असेल, भिक्खू संघाचं भोजन झालं असेल, त्या सर्वांनी या भव्य दिव्य मंचासमोरील या चेअरवर त्यांनी आसनस्थ व्हावं. कारण पूजनीय
भिक्खू संघाच्या अंगावरील जे चिवर आहे तर 2568 वर्षापूर्वीचा बुद्ध आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलवर आपला हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह जात आहे. आपण जिथे जिथे बसत असेल त्या त्या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे पदाधिकारी जे चॅनल सांभाळत आहेत व्हिडिओग्राफर, तर ते तुम्हाला शूट करतील आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील बौद्ध उपासक हे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल बघत आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमामि ओकास ओकास वंदामि भन्ते वन्दामि मन्ते द्वारत एनं भारतेन मयंकतं मयङ्कत् सब अपराधं सप अपराध खमतु मे भन्ते क्षमतु मे मन्ते द्वितीयंपि द्वितीयम्पि ओकास ओकास वंदामि भन्ते वन्दामि मन्ते द्वारत एनं भारतेन मयंकतं मयङ्कत् सब अपराधं सप अपराध खमतु मे भन्ते क्षमतु मे मन्ते तृतीयंपि तृतीयम्पि वंदामि भन्ते वन्दामि मन्ते द्वारत एनं भारतेन मयंकतं मयङ्कत् सब अपराधं सप अपराध खमतु मे भन्ते क्षमतु मे मन्ते ओकास ओकास अहं भन्ते अहं मन्ते त्रिशरणेन सह शरणेन नः स पंचशिलानि पञ्चशिलानि धम्मं याचामि धम्मं याचामि अनुगहं भन्ते गुन्मन्ते शीलं शीलं देथ मे भन्ते वेदमि मन्ते द्वितीयंपि द्वितीयम्पि तृतीयंपि तृतीयम्पि भंतेजींना विनंती करतो की आपण शील द्यावं. यमहं वदामि तं वदेथ मन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो दस भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो दस भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो दस भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि सङ्गं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं अहं मन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिनादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु विचाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरे मज्ज पमाचठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन गमनं सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथब् अहं मन्ते साधु 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 1 मिनिटासाठी गुडघ्यावर बसून म्हणा कायेन वाचेन चित्तेन चित्तेन पमादेन मया कृतं मयादनं अचियं खममे भन्ते चिकन कमामि म्हणते पूरिपंया तथागत पर्यपर्यात अथागत कायेन वाचेन चित्तेन कायेन वाचेन चित्तेन पमादेन मया कृतं यदि मया कृतं अचियं खममे भन्ते चिकन खामि म्हणते पूरिपंया तथागत पूरिपय्य तथागत कायेन वाचेन चित्तेन कायेन वाचेन चित्तेन पमादेन मया कृतं समागयमय अचियं खममे भन्ते अतियं खममे भन्ते पूरिपंया तथागत पूरिपय्य तथागत हे तथागत मी तथागत आमच्याकडून आमच्याकडून काया वाचा चित्ताने काया वाचा चित्ताने कळत न कळत कळत न कळत काही दोष घडले असतील काही दोष घडले असतील आम्हाला क्षमा करा आम्हाला क्षमा करा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करत आहोत ती करत आहोत बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संगम नमामि धन्यवाद
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो वेजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनोत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनोसानं बुद्धो भगवति स्वाख्यातो भगवता धम्मो संदेठिको अकालिको ये पासिको पनायिको पच्छतं वेदितव्यो विनोहिति सुपटिपन्नो भगवतो सावक संगो सुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो समीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपूगला एष भगवतो सावक संगो आहुनयो पाहुनयो दक्षिणयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति विपशिसनमथो चक्षुमन्तस श्रीमतो सिकिसपि नमतो सर्वभूतानुकम्पिनो वेशभूषणमतो नहातकसतपसिनो नमतु ककुसन्धस मारसेनापमदिनो को नागमनस नमतो ब्राह्मणससीमतो कसपस नमतो वेपमोतस सबदे अंगिरस नमतो सख्यपुतस श्रीमतो यो इमां धम्मं देशेसि सबदुःखपनुदनं ये चापि निभूतालोके यथा भूतं विपश्यसु ते जनापि सुना महन्तावीतशारदा हितं देवमनोसानं यं नमस्सन्ति गौतमं वेदाचरणसम्पन्नं महान्तं वीतशारदं वेदाचरणसम्पन्नं बुद्धं वन्दामि गौतमन्ते वज्रसङ्घातशरीरो वज्रज्ञानानमाकरो
यो बुद्धो बोधिमूलं मे निसिन्नो वज्रासने ससेनमारं जित्वानं शतपुण्यशतेजसा पठमे पूपे निवासं मध्यमे दिव्यचक्षुकं पश्चिमे सर्वसंखारे सम्मासंलक्षकोटियं छत्तिंसाय कोटि शतसहस्रमुखेन पचयम् ओतारमहावज्रेण सुसंबुद्धा सवक्षयं बुद्धभूमिनिटङ्गो सोमहावज्रज्ञानसा बोधनयो सुबोधित्वा बोधिसितं नमामहं पठमं बोधिपल्लकं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं च गमनं सेठं चतुर्थं रत्नाकरं पञ्चमं अजपालं च मुचलेन्देन छठमं सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं वन्दामि चेतियं सब्बठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नोव सबरि विजयङ्का पतो सबयुतं सता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमामि बोधिराजा नमस्तु ते सुगन्धं शीतलं कपं प्रसन्नं मधुरं शुभं पानीयमेतं भगवा पटिगन्नातुमोत्तमम् अधिवासेतु नो भन्ते सबं श्रद्धाय पूजितं अनुकम्पं उपादाय पटिगन्नातुमोत्तमम् समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सग्मुखद धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता परित धम्मश्रवणकालो अयं भदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स करणीयमत कुशलेन यन्तं शान्तं पदं अभिसमेच सको च सुजोच सुवचो च समुदो अनतिमानि
सन्तोषको च सुपरो च अपकीचो च सल्लहुकौते सन्देन्द्रियो च निपको च अपगभो कुलेषु अननुगीतो न च कोदं समाचरे किञ्चित् येन वेयो परे उपवदयो सुखिनो वाखेमिनो हन्तु सब्बे सदा भवन्तु सुखिताता ये केचिपानभूताति तसावधावरावनवशेषा दीर्घावये महन्तवा मध्यमारसकानुकतुला दीर्घावयेव दीर्घा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूतावा सम्भवे सेवा सब्बे सदा भवन्तु सुखिताता न परो परं निकोपेत नातिमायेत कथचिनं कञ्जे व्यारोसना पटिकसंज्ञा न्यायमान्यस दुःखमेचय्य माता यथा नियं पुत्रं आयुषा एकपुत्रमनुरके एवं पिशाभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेताञ्जसा बलोकस्मि मानसं भावये अपरिमाणं उद्धङ्गदो च तिर्यञ्च असम्बाधं अवेरं असपातं तीर्थं चरन्निसेनो वा सयानो वा यावता स विगतमिदो एतं सदे अदित्येय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो देते च अनुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयं गेदं न हि जातु गव्यसेयं पुनरेतीति एतेन सच्चवाच्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सच्चवाच्येन सर्वदुःखभयरोगविनाशतु एतेन सच्चवाच्येन होतु ते जयमङ्गलम् घटिकारो ब्रह्मराजा इमं पुण्यानुमोदतु सको देवानमिन्दो इमं पुण्यानुमोदतु विश्वकर्मो देवपुत्रो इमं पुण्यानुमोदन्तु पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं पुरीमं दिशां दतराट्टो दक्षिणेन विरुल्लको पश्चिमेन विरूपको कुबेरो उत्तरं दिशं चत्वारो ते महाराजा इमं पुण्यानुमोदन्तु पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं इन्दो सोमो वरुणो च भारद्वाजो प्रजापति
चन्दनो कामसेठ्यो च खिन्निगण्डो निगण्डु च पनादोपमन्यो च देवसुतो च मातली चित्तसेनो च गन्धर्वो नलो राजा जनेशवो साता गिरो हेमवतो पुण्यको करति योगुलो शिवको मुचलिन्दो च विश्वामितो युगन्धरो गोपालो सुपगेदो च हिरिणेति च मन्दियो पञ्चालचण्डो आलवको पज्जुनो सुमनो सुमुखो दधिमुखो मणिमाणि चरोदिगो हतो सेरिसकोसः एते सेनापति देवा इमं पुण्यानुमोदन्तु पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आलवको देवराजा इमं पुण्यानुमोदन्तु महाकालो नागराजा इमं पुण्यानुमोदन्तु पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागामहिन्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागामहिन्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धदेशनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागामहिन्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु मां परन्ति इदान्नो ज्ञातिनां होतु सुखिता होन्तु ज्ञातयो इदान्नो ज्ञातिनां होतु सुखिता होन्तु ज्ञातयो इदान्नो ज्ञातिनां होतु सुखिता होन्तु ज्ञातयो इमिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सतं समागमो होतु यावनिब्बाणपात्या इदं मे पुण्यं आसवक्कया वहं होतु सर्वदुःखापमोचतु साधु 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 ये सत्यानुभाव बल से सबका कल्याण हो। सफीन्तियो विभज्जन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव। आपल्या 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 पारमार्थिक पारमिता पूर्ण करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे येणाऱ्या मैत्रीय बुद्ध ठरोत अशी मंगल कामना। सर्वांनी साधुवाद द्या। साधु साधु। धन्यवाद। जे बुद्ध विहारामध्ये आपण जमलेलो आहोत, जय भीमनगर बुद्ध विहार, या जय भीमनगर बुद्ध विहारामध्ये ही धार्मिक चळवळ जर उभारली असेल
तर ती केवळ आणि केवळ आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू विश्रांतबोधी महाथेरो यांच्यामुळे बंतीजींचे काम कार्य या महाराष्ट्रातील सर्व उपासक उपासिकांना माहितीच आहे, तरी पण एकदा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. औरंगाबाद बुद्धलेणीच्या पायथ्याशी लाखो लोकांना एकत्र बसण्याची व्यवस्था औरंगाबाद बुद्धलेणीच्या पायथ्याशी 110 एकरची जागा आहे, जी की महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढी जागा नाही. आणि ती जागा जर 110 एकरची जागा जर कोणामुळे राहिली असेल तर ती पूजनीय भिक्खू शांतबोधी महाथेरो आपल्या गुरुवर्यामुळे. बुद्धलेणीचा फार मोठा संघर्ष आहे. गेल्या मागच्या 2-3 महिन्या अगोदर बंतीजींच्या अध्यक्षतेखाली 5 ते 7 लाख लोकांच्या संख्येनं उपासक एकत्र झाली आणि मोठा महामोर्चा निघाला होता. त्याचबरोबर बंतीजींनी महाराष्ट्रामधून जाणाऱ्या उपासक उपासिकांसाठी बुद्धगया या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आताच मगाशी मला उपासक मोहिते यांचा फोन आला होता की मला बुद्धगयाला जायचं आहे, पण तिथे राहू कुठं. तर त्यांना बोललो की बंतीजींनी आपल्या गुरुवरांनी त्या ठिकाणी सेंटर उभारलेलं आहे, जवळपास 300 लोक राहतील अशी व्यवस्था केलेली आहे. जेव्हा कधीही तुमच्या मनामध्ये आलं की मला बुद्धगयाला जायचं तर तुम्ही घरच्यासारखं बुद्धगयाला जाऊ शकता. तिथे राहायची व्यवस्था आहे. बंतीजींनी तिथे सुंदर बिल्डिंग 3 माळ्याची बिल्डिंग उभी केलेली आहे, ती फक्त आपल्यासाठी. तर त्यांनासुद्धा या मधून संदेश देतो की आपण चिंता करू नका, बुद्धगयाला जायचं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. ते सेंटर बंतीजींनी उभारलेलं आहे. आणि या ठिकाणी जे बुद्ध विहारामध्ये आपण इतक्या संख्येने एकत्र आलो तर हे सर्व बंतींच्या कार्यामुळे. तर असं गुरुवर्य पूज्य भिक्खू शांतबोधी महाथेरो यांचा सन्मान त्यांचे सर्व शिष्यगण आणि आपल्या सर्वांच्या वतीनं करत आहेत. बंतीजींनी तो सन्मान स्वीकारावा. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला बसलेले पूजनीय भदंत इंदुवंशी महाथेरो यांचासुद्धा सन्मान होत आहेत. सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. सर्वांना मोठ्या आवाजात म्हणायचं आहे, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा. भिक्खू संघाचा, उपासक उपासिकांनी विविध भागातून आलेले श्रद्धावान उपासक उपासिका यांनी जे चिवरदान आणलेलं आहे, परिष्कारदान आणलेलं आहे, आर्थिक दान आणलेलं आहे, हे संघदान दुपारी 3 वाजता केल्या जाईल. या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेरचे भिक्षू संघ बनते गण आलेले आहेत. तर त्यांना हिंदीमध्ये कळावं म्हणून हिंदीमध्ये सांगतो. हिंदी तो इतना जमता नहीं क्योंकि महाराष्ट्र में रहते हैं ना. तो सभी भिक्षु लोग को सूचना है कि दोपहर में 3 बजे जो उपासक ने चिवरदान, आर्थिक दान, ब्लैंकेट दान, झोला दान, ये पूरा जो संघदान है वो दोपहर में 3 बजे होने वाला है. क्योंकि पवई के आजू बाजू में से बहुत दूर दूर से 5-5, 10-10 किलोमीटर से लोग आते हैं. तो उनका सबका समय 3 बजे का रखा है.
तब तक हमको बुद्ध की वाणी सुनना है। बनते इंद्रवंश जी महाथेरो जो इनसे दोपहर 3 बजे तक पूरा शांति से बैठना है, बाबा साहब को स्मरण करना है। बीच बीच में हम जो भी आपको इंस्ट्रक्शन देंगे उसको आपने संभालना है। उपासक उपासिकांना सांगू इच्छितो की ज्यांचे कुणाचे नावर लिहायचे राहिले असतील, गर्दी न करता या स्टेजच्या डाव्या बाजूला मी उभा असताना माझी डावी बाजूला बनते करुणासागर किंवा बनते निर्वाण किंवा बनते बुद्धिशील बसलेले असतील। ज्यांनी कोणी साहित्य आणलं असेल तर ते साहित्याची एक लिस्ट आपल्याला तयार करावी लागेल। भिक्षु लोग गड़बड़ ना करें, शांति से बैठे। महत्वपूर्ण बात इनको बताई जा रही है। उपासक उपासिकांना सूचना आहे की या ठिकाणी आपण 300 बॅगा बनवलेल्या आहेत। त्या बॅगांमध्ये चिवर आहे, ब्लँकेट आहे आणि काही उपासक उपासिकांनी जर काही अजून साहित्य आणलं असेल तर त्या बॅगमध्ये आपल्याला टाकायचं आहे। परंतु सुरुवातीला स्टेजच्या डाव्या बाजूला बनते बसतील, त्यांच्याकडं आपलं नाव लिहायचं आहे। ज्यांनी जे जे सामान आणलं असेल त्या लोकांनी, जर कोणाला इथं आल्यानंतर ही माहिती कळाली असेल आणि चिवरदानची एक बॅग जर बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी द्यायची असेल भिक्षू संघाला, तर त्यांनी सुद्धा फक्त अडीच हजार रुपयाचा खर्च आहे। ते 2,500 रुपयाच्या खर्चामध्ये एक बॅग ही आपण आपल्याकडं दिली जाईल आणि ती बॅग आपण भिक्षूंना दान द्यायची आहे 3 वाजता। तोपर्यंत भिक्षूंची धम्मदेसना सुरू राहील। त्याचबरोबर काही उपासकांना अजून सूचना आहे की ज्यांना कोणाला भूक लागली असेल तर सगळेजण नका जाऊ। धम्माची वाणीसुद्धा तुमच्या जीवन जगत असताना ही सुद्धा एक खूप मोठं महत्त्वपूर्ण बाब आहे। धम्माची वाणीसुद्धा आपल्याला ऐकायची आहे। उपासकांनी थोड्या लोकांनी, ज्यांना जास्त भूका लागल्या असेल त्यांनी थोड्या लोकांनी त्या ठिकाणी भोजनाकर जायचं आहे। भोजनाला गर्दी करू नका। एका वेळेला जवळपास 200 लोकच बसतील, म्हणून तेवढ्याच लोकांनी त्या ठिकाणी बसायचं आहे। बाकीच्यांची पेंडॉलमध्ये बसायचं आहे। इकडं तिकडं फिरू नये, धम्म ऐकावा। 3 वाजता संगदान होणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं। ज्यांचे कोणाचे नावं लिहायचे राहिले असेल तर रजिस्टरमध्ये नाव नोंद केलं जाईल। मी पूजनीय भदंत इंद्रवंशजी महाथेरो यांना विनंती करतो की आपण प्रवचनास सुरुवात करावी।